नमस्कार मंडळी, मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज तुम्ही बघत आहात आज गहूच्या चिकाच्या कुरडया बनवणार आहोत। तर मी 4 दिवसापूर्वी गहू पाण्यात भिजत घातले होते। तर 3 दिवस पाण्यात छान असं भिजत घालून 2 पाण्याने स्वच्छ धुवून पुन्हा भिजत घालत ठेवायचे अशा प्रकारे गहू। तर गहूच्या चिकाच्या कुरडया बनवण्यासाठी 4 दिवस आधीपासूनच तयारी आपल्याला करावी लागते। तर आज आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडया ती पण गावाकडच्या पद्धतीने चुलीवरती चिक शिजवून घालणार आहोत। तर छान अशी ही उन्हाळी वाळवणाची रेसिपी आहे। तर माझ्या चॅनलवरती ही उन्हाळी वाळवणातला चौथा पदार्थ आहे। तर बघू शकता मस्त असे मी गहू भिजत घातलेले आहेत। तर 4 दिवसापूर्वी भिजत घातले होते। तर 4 दिवस भिजत घालताना मुख्य काळजी घ्यायची, दुपारी उन्हाच्या वेळी 12 ते 5:30 पर्यंत आपण हे गहू अशा प्रकारे हवेशीर ठेवायचे। यामुळे आपल्या गव्हाचा कुबट किंवा घाणेरडा वास येत नाही आणि चिकही खूप छान शिजला जातो आणि घाणेरडा वास येत नाही, यासाठी अशा प्रकारे करायचं। तर आज हा आमचा चौथा दिवस होता। तर त्या दिवशी मी गव्हातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। पाणी काढून घेतल्यानंतर या प्रकारे मशीनच्या सहाय्याने मी गव्हाचा चिक काढून घेण्यासाठी गेले होते। तर पळीच्या सहाय्याने ज्या भांड्यामध्ये आपण गहू टाकतो त्यामधून खाली चेंगरून गहू खाली पडतात। तर मिक्सरच्या सहाय्याने सुद्धा करू शकता, पण मिक्सरच्या सहाय्याने करताना जरा जास्त घासलं गेलं, जास्त फिरलं गेलं मिक्सरचं भांडं तर गव्हाचा चिक कुरडया करताना थोड्या लालसर उठल्या जातात। तर ह्या प्रकारे मशीन तुमच्याकडे असेल तर खूप फायद्याची होते आणि खूप छान असा आपला चिकही पडतो। तर चिक असा पडल्यानंतर बघू शकता एका टपामध्ये मी तो शिंगरलेले गहू घेतलेले आहेत आणि यामध्ये 1 कळशी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि छान असं स्मूथ ह्याला मळून घेतल्यासारखं करायचं। पूर्ण चेंगरून घ्यायचं दोन्ही हाताच्या सहाय्याने। यामुळे प्रत्येक गव्हातील चीक हा बाहेर पडला जातो। तर छान असं आपण याचं 2 पाण्याने स्वच्छ असं चीक काढून घ्यायचा यामुळे। आणि नंतर हा आपण चीक जो आहे ह्यातले जे गहू आहेत पूर्ण चेंगरून घेऊन नंतर पिळून बाजूला एक टोपात पाणी ठेवलेलं आहे, त्या पाण्यात आपण हे पिळून टाकायचं। तर अशा पद्धतीने आपण ह्या टपातील सगळ्या गव्हाचं पूर्ण पिळून घेऊन त्या टोपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्या टोपातील ही गहू पूर्णपणे चेंगरून दोन्ही हाताच्या सहाय्याने पिळून पुन्हा काढून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने 2 पाण्याने आपण गव्हाचा चिक काढून घेणार आहोत। तर ह्या प्रकारे आपण छान असं पिळून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे गव्हाचा चिक निघतो। तर हे जे पाणी आहे तर ह्या पाण्यामध्येच गव्हाचा चिक हा उतरलेला असतो, टोपामध्ये सुद्धा उतरतो। त्यानंतर मी एक बादली घेतलेली आहे, त्यावरती पातळ असं ब्लाऊज पीसचं कापड अंथरून बांधून घेतलेलं आहे आणि छान असं ह्याच्यावरती गव्हाचा चिक गाळून घ्यायचा आहे। तर बादलीमध्ये गाळून घ्यायचं चालू आहे गव्हाचा चिक। तर तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने गव्हाचा चिक काढून घ्या आणि पातळ फडक्याने घेतल्यामुळे पटकन चिक हा खाली पडतो आणि छान असं वरती जे निघतो ना गहू तो सुद्धा पिळून घ्यायचा। यानंतर टोपातील सुद्धा चिक आपण अशाच पद्धतीने छान असा चेंगरून घेऊन त्यानंतर यातलं सुद्धा पाणी काढून बादलीमध्ये जसं आपण चिक मगाशी गाळून घेतला टपातील तसाच ह्या टोपातील सुद्धा बादलीमध्ये गाळून घ्यायचा चिक। तर अशा 2 पद्धतीने आपण गव्हाचा चिक काढून घ्यायचा, खूप छान निघतो। तर आपण आता चुलीवरती गरम पाणी ठेवलेलं आहे चिक शिजवण्यासाठी। तर जास्त प्रमाणात चिक असल्यामुळे 5 किलोचा गव्हाचा चिक आपण शिजवणार आहोत। तर गॅसवरती एवढा झाला नसता, तुम्ही जर गॅसवर करणार असाल तर 3 किलो 2 किलोपर्यंत करू शकता। तर छान असं आपलं आता पाण्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मी थोडीशी खसखससुद्धा टाकलेली आहे। तर यानंतर आपण हे पाणी छान उकळी मारण्यासाठी ठेवून द्यायचं। तर मी गव्हाचा जो चिक असतो तो बाजूला काढून घेतलेला आहे। तर चिक कसा काढायचा, तर
तो व्हिडिओ बनवला होताच, तर चीक जो आहे तो खूप खाली तळाला जमा होतो, वरचं पाणी सगळं काढून द्यायचं। तर अशा प्रकारे आता पाण्याला उकळी मारल्यानंतर ना आपण या टोपामध्ये चीक ओतून घेऊन छान असं हटवून घ्यायचं। तर गावाकडे प्रत्येक स्त्रिया एकमेकींना मदत ह्या करत असतात, तर मला काय हटायला एवढं जमत नाही। तर आमच्या शेजारच्या वर्षा आंटीने आणि त्याचबरोबर माझ्या जाऊबाईच्या मम्मीने म्हणजेच मावशींनी सुद्धा चीक हटला होता छान असा। तर खूप छान शिजल्यानंतर ना मग आम्ही कुरड्या वगैरे घातल्या होत्या। तर गावाकडे अशा पद्धतीने प्रत्येक स्त्री एकमेकांना मदत करतात, तर खूप भारी वाटतं। गव्हाचा चीक वगैरे वाळवण्याचे पदार्थ एकमेकींचे करायला जातात। तर गव्हाचा चीक शिजलाय की नाही त्या टोपामध्ये थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि ठेवून बघायचा चिकावर। चीक हाताला चिटकला नाही म्हणजे गव्हाचा चीक शिजला असं समजायचं। यानंतर मग माझ्या सासूबाई देत होत्या भरून शेवग्यामध्ये चीक। हे बाळ आहे, भाचा आहे। तर यानंतर मावशीबाईंनी पहिली कुरडई घालून श्री गणेशा केलेला आहे। तर चला तर मग आता आम्ही लगबगीने सर्वजणी गव्हाच्या कुरडया घालून घेत आहोत। तर अशा प्रकारे सर्व गावाकडील महिला एकमेकींना मदत करत असतात, तर फटाफट होऊन जातं। तुम्ही जर शहरातील असाल आणि एकट्या करत असाल तर 2 किलोपर्यंत तुम्हीच करत जा, म्हणजे होतं। नाहीतर मग खूप गडबड होते आणि चीक जर थंड झाला की मग व्यवस्थित पडत नाही, त्याच्या तारा पडत नाहीत किंवा ते रेटायला खूप त्रास होतो। तर अशा प्रकारे आमचं आता सुरू आहे कुरडया घालायचं काम। तर आमच्या 1.5 खाट कुरडया झाल्या होत्या, तर त्यापैकी एका खाटवरती आम्ही पांढऱ्या शुभ्र घालून घेतलेल्या आहेत गव्हाच्या कुरडया। तर बघू शकता लगेच गव्हाची कुरडई घातल्यानंतर पलटी मारल्यावर अजिबात खाली न चिटकता पलटी मारली गेली तर समजायचं गव्हाची चीक जो आहे तो अप्रतिम शिजला होता आणि कुरडईसुद्धा आपल्या परफेक्ट झालेल्या आहेत, अशा प्रकारे समजून जायचं। तर यानंतर मग आपण सर्व कुरडया मी पलटी मारून घेणार आहे। तर 2 ते 3 वेळा आपण गव्हाच्या कुरडया पलटी मारायच्या। तर त्या आम्ही केलेल्या आहेत रंगीत, केसरी आणि हिरवा रंग। तर मला तिरंगा रंग खूप आवडतो, एक म्हणजे पांढरा, एक म्हणजे हिरवा आणि दुसरा म्हणजे नारंगी। तर मस्त अशा झाल्या एकदाच्या कुरडया घालून। तर ह्या पांढऱ्या आणि ह्या रंगीत आहेत। या की या चहा प्यायला या। तर फायनली अशा प्रकारे आता आम्ही खाट एक जवळ चिटकवून ठेवलेला आहेत आणि सर्व कुरडया पलटी वगैरे मारून घेतलेल्या आहेत। तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा। व्लॉग नाही म्हणता येईल किंवा फक्त रेसिपी व्हिडिओसुद्धा म्हणता नाही येणार, तर फूड ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। तर उन्हाळी वाळवणाचा पदार्थ तुम्ही कोणकोणते केले तेही कमेंट करून जरूर कळवा। तर मस्त असं आपल्या कुरडया बघू शकता आम्ही बऱ्याच वेळा पलटी मारलेल्या आहेत। यानंतर 3 दिवस आपल्याला ह्या कुरडया सुकवून घ्यायच्या असतात। तर आम्ही 3 दिवस कुरडया सुकवून घेतलेल्या आहेत। यानंतर बघू शकता दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही अशा प्रकारे उन्हाला कुरडया ठेवल्या होत्या। तर अशा प्रकारे एकदम अशा सुकून कशा झालेल्या आहेत बघू शकता। तर मधला भाग जरा जाडसर असतो, तारा त्याच्यावर आणून सोडलेल्या असतात, त्यामुळे तो भाग जरा सुकला नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सर्व एकाच खाटवर बसल्या होत्या। तर बाय, भेटू पुन्हा छान असा व्हिडिओ घेऊन।